उठणं इथेच? अथर्व पण ना एक काम धड करत नाही, परत कोरडं झालंय. काही सांगायलाच नको याला काम, ऐकतच नाही. ओके चल बाय. आदित्य, अरे चल ना. काय तुला उशीर झाला की तू आता मलाच ओरडणार? निघालोच होतो. आणि काय ताई, एवढा वेळ लागतो का उठणं मिक्स करायला? नाही ते नाही नाही, चला जाऊ दे जाऊ दे. चल चल, आपल्याला उशीर होतोय ना. चल 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 चल. राहिले बाय. झाले माझे झेंडे बनवून. अरे क्या बात है यार, क्या बात है. दे इथे. हा हा, क्राफ्ट वर्क खूप छान आहे तुझं. कोणी शिकवलं का तुला? मीराने. मला वाटलेलंच. मीरा तर इतकी आवडते का ग तुला? हो, खूप आवडते. ती माझी खूप लाड करते. ती माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे. क्या बात है. मीरा ताई बेस्ट फ्रेंड आणि मग मी ग? तू पणच माझा बेस्ट फ्रेंड. तू, आदित्य दादा आणि मीरा. आणि हिचं मधुराताईचं काय ग? श्री, ती नाही आवडत मला. तिला जाम ऍटिट्यूड आहे. ती मलाही नाही आवडत. ऍक्च्युली आहे ना, ती कुणालाच नाही आवडत. पण मीरा खूप चांगली. मीरा ताई तर ग्रेटच आहे ग. मी खूप मिस करतो तिला. पण बरं झालं ती आमच्या घरी आली. हो ना, बरं झालं. मग आता तुला एकदम असं छान वाटत असेल ना? हो, तुला माहितीये, ये ना मला रोज गोष्ट सांगते आणि मगच मी झोपते. क्या बात आहे, मजा आहे का मुलीची. पण एक सांगू का तुला, खरंच मीराताई घरातून असं जाऊ नये असंच वाटत होतं का?
आणि मधुराताई कधी जाते असं झालंय. तुला माहितीये मधुराताई ना ती सेम आमच्या उत्तर आत्यासारखी आहे. हो का? आणि मीराताई? मीराताई नाही माहित. दादा माझी आई पण अशीच असेल का? अगं असं नसतं. मला ना माझ्या आईची खूप आठवण येते कधी कधी. हे बेस्ट फ्रेंड, अगं असं बोलायचं नसतं. आम्ही सगळे आहोत ना. आणि त्यात मीराताई रोज तुझ्या सोबत असते ना. मला एक सांग, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस की नाही? हो. हा, मग आता मला एक प्रॉमिस दे, तू यापुढे असं कधीच बोलणार नाहीस. प्रॉमिस. ये बाय. तर टाई दे. नाही नाही, बेस्ट फ्रेंड असल्यानंतर नाही बघ, अशी टाई नाही द्यायची. मग कशी? हे बघ, अशी. 2 3. हा, चालेल. चल आपण जरा आता हात धुवून येऊया, हात खूप खराब झाले का. चल. हा दादा दादा, काय किल्ला तयार केलाय रे आज. म्हणजे यापूर्वी ना असा किल्ला मी कधीच तयार केला नव्हता रे. अरे असताना तू बघून आहे ना असा एकदम वेडा होशील रे. हा म्हणजे काय केलं माहितीये, अशी एकदम माती अशी कालवली, एकानं असा आकार तयार केला आणि मग त्याच्यावरून आम्ही किल्ला तयार केला रे. आणि रंग तर काय फारलाय रे दुर्वानी आणि मी. हा माझ्या ना डोळ्यात तो किल्ला आहे ना असा ओरिजिनल असा संपूर्ण दिसतोय. खूप दमलोय रे, खूप दमलोय दादा. आपण आहे ना आता 8-10 मस्तपैकी लाडू खाऊया, 2-3 किलो ना आपण चिवडा खाऊया. चल आपण पटकन. दादा दादा, तू कधी आला? म्हणजे मगापासून जे काही बोललो ते तू ऐकलंच नाहीस काय? वा, आता मलाच विचार काय झालंय म्हणून. ए दादा, परत सांगणार नाही मी. आणि ते मग कसला विचार करतोस तू इतका? नाही काय नाही ते. अच्छा, म्हणजे आता माझ्यापासून तू गोष्टी लपवायला सुद्धा लागला. नाही रे, तसं काही नाहीये. बोल ना काय झालंय. मीराला गिफ्ट द्यायचंय मला, पण काय देऊ ते कळत नाहीये. काय देऊ? तिला आवडेल असं? मला नाही माहित. म्हणजे तू काही ठरवलंयस का? नाही ना, गणपतीची मूर्ती द्यायची असं होतं माझ्या डोक्यात, पण ती आहे तिच्याकडे ऑलरेडी. मग सोन्याचं काहीतरी, म्हणजे वस्तू तिच्या नेहमी सोबत राहील अशी एखादी वस्तू. पेन नाही. तू बोल ना. आता हे बघ, मला काहीच कळत नाहीये, पण तिला गिफ्ट का देतोस तू? म्हणजे वेडायच काय, द्यायला पाहिजे की. हे बघ दादा, त्याची काही गरज नाहीये आता. तिचं लग्न झालंय. मग लग्न झालंय तर मग काय गिफ्ट द्यायला पाहिजे रे. आणि तुला काय बोलायचंय ते लक्षात येत आहे माझ्या. तिचं लग्न झालंय हे आता स्वीकारतोय मी. आणि जरी तिचं लग्न झालेलं असलं तरी मैत्रीण आहे ना माझी. मग अच्छा, म्हणजे ती तुझी फक्त मैत्रीण आहे असं मानतोयस तू? म्हणजे त्यापुढे काही नाही? हो. अरे हो मॅडम. एक मिनिट दादा, हे बघ, लग्न झालंय आणि दिवाळीला आली आहे म्हणून जर तू गिफ्ट म्हणत असशील तर त्याआधी तिचं लग्न तू स्वीकारलंयस का? काय म्हणतोय मी? दादा बघ, गिफ्ट देण्याची काही एक गरज नाहीये. आणि या घरात मला पुन्हा वाद नकोय. वाद काय त्यात? तर वाद काय त्यात म्हणजे? हे बघ, आपल्याला प्रत्येक गोष्ट क्लिअरली नाही माहिती अजून. आणि गोष्टी जर सगळ्या सुरळीत होणार असतील तर आपण कशाला मोडता घ्यायला दादा? चल लवकर खायला चल. म्हणजे खरंच नको का द्यायला? नकोच द्यायला. ते देऊ?
कमूला खूप छान जमतात चकल्या. खरं आहे मामा, तिच्याकडून शिकले मी. हे सगळं तिच्याकडे तिच्या आईकडून आलेलं आहे. आई फराळ खूप छान करायची, सगळं सागर संगीत करायची. म्हणजे एकदा फराळ झाला ना की जेवायला जागा सुद्धा नसायची पोटात. पण काय म्हणा, यावेळी मधुरा आणि मावशीवर खूप ताण पडला असेल ना? हा, म्हणजे मधुरा तिच्या परीने करते सगळं. तू असताना कुठल्या कामाला हात सुद्धा लावायचे नाही ते. आणि रे ती अजून लहान आहे पण लाड लाड सगळे लाड आहेत. चिवडा पण छान झालाय. हो? बघ ना. पण तुझ्यावर सुद्धा एका लहान मुलीची जबाबदारी आहे. तिचे लाड कर की. करणार मामा, तिचेही करणार आणि मधुराचेही करणार. दुर्वा खूप गुणी मुलगी आहे. आल्यापासून तिने अजिबात त्रास दिलेला नाहीये. अरे मामा, किती खुश आहे तिथे. ती आणि अथर्व नुसतं धमाल करत असतात. काय माहितीये, घरी ना तिच्यासोबत कोणी खेळायलाच नसतं रे, त्यामुळे बोर होते बिचारी. मग त्रास देते, नाहीतर आजारी पडते. मीरा, तू असताना तुझा हसरा चेहरा आणि तुझ्या हातचा पहिला चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातच व्हायची नाही. आता मला करावं लागतोय चहा. पण ते 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 सगळं जाऊ दे. पण खरंच तुझ्या हातच्या चहाला तोड नाही. एक घे. माझ्या हातचा चहा पिऊन बघ. घे. आणि मामा, आता उद्यापासून रोज मी तुला असाच चहा करून देणार आहे. बापरे, मला इतक्या सुखाची सवय नाहीये. मामा, सवय करून घेऊ नकोस हा. अरे आता माझं लग्न होणार आहे, मग आपल्या घरी हे सगळं करणारं कोणी नसणार. हे मात्र खरं आहे मामा. प्या ना आणि सांगा ना कसं झालंय. हो हो. वा मधुरा, अगं काय चहा बनवलायस तू. खरंच खूप छान झालाय. मामा, सगळी मरगळ गेली आहे माझी. मस्तच झालाय चहा. मीराच्या हातावर हात मारलास तू. तो तर मी मारलाच आहे. मधुरा, मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे तू स्वतःहून ऑफिस करून हे घरचं सुद्धा सगळं सांभाळतेस. जबाबदारीची जाणीव आहे तुला. हो, आता काय आहे, लग्नानंतर सगळं मलाच करावं लागणार आहे ना. म्हणून आपली एक एक गोष्ट मी शिकतेय. चांगली बायको व्हायला जे जे लागतं ना, ते सगळं करणार आहे मी. कर कर कर. ताई, पाडव्याला नवऱ्याला ओवाळतात ना ग? हो. मग मामा, मी ओवाळू का उद्या आदित्यला? काय तुला काय वेळ लागले का? असं कसं ओळायचं? त्याला ते आवडणार नाही. का? काय प्रॉब्लेम आहे? अगं, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ओवाळून काय फायदा? म्हणजे समजा तू आज त्याला ओवाळलंस तरी नवरा म्हणून हे मान्य होणार नाही. तू घाई करू नकोस. लग्न झाल्यानंतर बघू. ठीक आहे, आता मी ऐकते तुझं, पण पुढच्या दिवाळीला मी नक्की ओवाळणार आहे त्याला. चला, ओके, बाय. हे असं चाललंय सगळं हिचं. तिच्या वागण्याचं काय करायचं ना तेच मला कळत नाही. ते आदित्यचं भूत तिच्या डोक्यातून कधी जाणार आहे देव जाणे.
आनंदा 22वा पाडवा बर करे. द्या. घ्या. अगवी काय ते दे. पप्पा कर. बसा सुपुत्र. ह्या कशा आवडतात अथर्व दादाला? अगं आजच्या दिवशी आई मुलाला सुद्धा ओवाळते. ऍक्च्युली मामा आईनी मला ना रोज ओवाळायला हवं. असं गुणी मुलगा तुला शोधून सुद्धा सापडणार आहे का? अगं बाई किती ग गुणी बाळ माझं. हा रोज पूजाच बांधायला पाहिजे तुझी. ए मग तू मला पण ओवाळ. हो बाळा तुलाही ओवाळणार. यानंतर तू बस. हा आता बायकोनीही नवऱ्याला ओवाळायचं असतं. मी ओवाळते ना तुला, बस ना प्लीज. दुसरं कप्प बसेल कपी. ओके ठीक आहे, आता नाही तर नाही, पण पुढच्या दिवाळीला मी नक्की ओवाळणार आहे तुला आणि हक्काने गिफ्ट पण घेणार आहे. ए आता माझी टर्न. उठ उठ. हो हो. अगं हळूहळू रांगोळी मोड. आदित्य दादा तू पण ये. मला तू हवाय. मी तू 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 बस ना. तुझं झालं की मी बसतो. बस. नाही नाही मला तू हवायस. प्लीज ये ना. मी कस नाही ये तू. अरे तू ये ना प्लीज प्लीज. बस. ए मुली बसतो. बस. हा ओ आता आम्हाला. दुर्वा बाळा असं नसतं. का मला असंच हवंय. मीरा तिचा एवढा हट्टच आहे तर ओवाळ. काय होतंय? बरं ओवाळते.